पुढची बातमी बाबा, विरार चर्चगेट मध्ये धावत्या लोकल मधून 2 प्रवासी पडलेत। लोकल प्रवाशांच्या डोक्याला जबर दुखापत सुद्धा झाल्याचं समजतंय। विरार चर्चगेट धावत्या लोकल मधून 2 प्रवासी अचानकपणे खाली पडले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत सुद्धा झाल्याचं समजतंय। विरार चर्चगेट लोकल मधून 2 प्रवासी पडल्याची माहिती मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या विरार चर्चगेट म्हणजे जर आपण बघितलं असेल तर विरारच्या लोकलमध्ये अतिशय गर्दी असते आणि याच गर्दीचा सामना करत प्रत्येक मुंबईकर या ट्रेनमधून प्रवास करत असतो। मात्र याच गर्दीमुळे कदाचित हे 2 प्रवासी पडले असावेत असा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय। लोकल प्रवाशांच्या डोक्याला जबर दुखापत सुद्धा झालेली आहे। आता या दोघांवरती रुग्णालयामध्ये उपचार केले जातील। अचानकपणे हे दोघं पडल्यानं तिथे तात्काळ पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयराज राजवडे सध्या आपल्या सोबत आहेत। जयराज, नेमकं काय घडलं होतं आणि सध्या या रुग्णांची परिस्थिती कशी आहे? नक्कीच तिथं आपण पाहायला गेलं तर आज सकाळी 9 वाजताची घटना आहे। साधारण नालासोपारा रेल्वे स्थानकातून ही लोकल जी आहे ती चर्चगेटच्या दिशेने निघालेली होती, पण मात्र नालासोपारा आणि वसईच्या दरम्यान या दोन्ही प्रवाशांचा तोल गेला आणि ते धावत्या रेल्वे ट्रेन मधून खाली पडले। आणि मात्र जर आपण पाहायला गेलं तर जय महाराष्ट्रांनी दखल घेतल्यानंतर 45 मिनिटांनंतर हे जे रेल्वेचे जे कर्मचारी किंवा अधिकारी पोलीस असतील हे त्या 45 मिनिटांनंतर तिथे दाखल झाले। पण मात्र हे दोन्ही प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला सूत्रानुसार माहिती मिळालेली आहे का त्यांच्या डोक्याला जबर जखम झालेली आहे आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। पण मात्र तिथं रेल्वे प्रशासन दाखल झालेले आणि त्यांना आता तात्काळ तिथून हलवून त्यांना वसईच्या स्थानिक रुग्णालयामध्ये कुठेतरी उपचाराकरिता त्यांना नेण्यात आलेलं आहे। सिद्धार्थ, नक्की धन्यवाद जयराजजी, तुम्ही या संदर्भामध्ये माहिती दिली त्याबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय लोकल प्रवाशांच्या डोक्याला जबर मारहाण दुखापत झालेली आहे। लोकलमध्ये गर्दी होती आणि याच गर्दीमध्ये हे दोन्ही प्रवासी उभे होते। त्यानंतर या लोकलच्या वेगामुळे कदाचित ह्या प्रवाशांचा तोल जाऊन ते पडले असावेत असा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय। विरार चर्चगेट धावत्या लोकलमधून 2 प्रवासी खाली पडलेले आहेत। त्यांच्यावरती आता सध्या उपचार सुरू आहे। त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे।